एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे परराज्यात, परजिल्ह्यात अथवा परगावी अडकलेल्या नोकरदार मजुरांना आपापल्या मूळ गावी परत जाण्यास शासनाने मुभा दिल्याने हे मजूर आता गावी परतू लागले आहेत। आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत या व्यक्ती गावी परतत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तालुक्यातील धोंडवीरनगर ग्रामपंचायतीने गावात विलगीकरण कक्षाची स्थापना केली आहे। विलगीकरण कक्ष तयार करणारी तालुक्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे। तालुक्यातील धोंडवीरनगर मधील आदिवासी वस्तीवरील 20 ऊसतोड कामगार बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातून आरोग्य विभागाने घालून जिल्हा सर्व प्रक्रिया पूर्ण करून 2 दिवसापूर्वी गावात दाखल झाले। या सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून जिल्हा परिषद शाळेत त्यांची राहण्याची व्यवस्था केली आहे। त्यांच्या जेवणाची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। या कामगारांना पुढील 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवणार आहे। या कामगारांना कुठल्याही प्रकारे त्रास जाणवल्यास आरोग्य विभागास त्याची माहिती दिली जाणार आहे। त्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची ड्युटीही विलगीकरण कक्षावर लावण्यात आली आहे। गावात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, आशा सेविका, आरोग्य सेवक, सेविका आदींनी विविध उपाययोजना हाती घेतल्याने विलगीकरण कक्ष तयार करणारी तालुक्यातील धोंडवीरनगर ही ग्रामपंचायत पहिली ठरली आहे। एसएन न्यूज साठी सुरेश कपिले। नमस्कार, मी आरोग्य सेविका जेडी चव्हाणके, उपकेंद्र मणेगाव येथे सध्या कार्यरत आहे। आपल्या धोंडवीरनगर येथे, मणेगाव अंतर्गत धोंडवीरनगर येथे आता काल परवा म्हणजे 4/5/2020 रोजी ऊसतोड कामगार बारामतीवरून धोंडवीरनगर येथे आलेले आहेत। तरी त्यांना गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांनी मराठी शाळेमध्ये होम क्वारंटाईन म्हणून तेथे त्यांची सर्व व्यवस्था करून दिलेली आहे। ते जेव्हा 4/5/20 रोजी सकाळी जेव्हा 6 वाजता धोंडवीरनगर येथे आले तर तेथील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांनी लगेच आम्हाला ताबडतोब फोन करून कळवले असता आम्ही डॉक्टर कांगणे, डॉक्टर आहिरे, आरोग्य सेवक धापसे, आरोग्य सेविका चव्हाणके व आशा जयश्री पवार हे सर्वजण आम्ही त्या ठिकाणी 9 वाजता त्या ठिकाणी पोहोचलो असता लगेच आम्ही सर्व जे 20 लोक होते त्या सर्व लोकांची लाईन लिस्ट केली। लाईन लिस्ट करून त्यानंतर त्यांना काही त्रास आहे का आपल्या डॉक्टरांनी सर्व तपासणी करून त्यांना चेकअप केलं तर आतापर्यंत त्यांना सध्या तरी काही त्रास नाहीये। दररोज आम्ही आमच्या आरोग्य विभागातर्फे ANM, MPW आणि आशा वर्कर आम्ही दररोज त्यांना फॉलोअप घेऊन त्यांची दररोज विचारपूस करतोय कोणाला काही सर्दी, खोकला, ताप आहे का। तर आता सध्यापर्यंत तरी त्यांना अजूनही काही त्रास जाणवलेला नाहीये। तर तरी माझी धोंडवीरनगर, मणेगाव किंवा आसपासचे जे गावचे नागरिक आहेत त्यांना सर्वांना अशी विनंती आहे का कोणीही घाबरून न जाता तर आपण सहानुभूतीपूर्वक त्यांना सहकार्य करावे। नगर येथील सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले। आपले मणेगाव येथील पत्रकार सुरेश कपिले यांनीही त्या ठिकाणी भेट देऊन आम्हाला सहकार्य केले आणि जे गावचे पदाधिकारी आहेत तर पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच यांनी त्या लोकांना त्या ठिकाणीच होम क्वारंटाईन करून सर्व किराणा किंवा जे स्वयंपाकाचं राशन पाणी जे आहे तेही त्यांना त्या ठिकाणीच पुरवलं जात आहे आणि ते लोकही खूप छान पद्धतीने त्या ठिकाणीच होम क्वारंटाईन आहे। कोणीही त्या शाळेच्या गेटच्या बाहेर निघत नाहीये आणि खूप चांगले सहकार्य करतायत।